बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचं नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलवणार नाही असं ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचे स्मारक कोण बांधत आहे? सरकार बांधत आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही, त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पाहूया पुढे काय म्हणतात एकनाथ शिंदे. त्यांचे विचार 80% समाजकारण 20% राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम मिलिंद देवरा करतायत. याचा मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक याचं बेनिफिट घेत आहेत. त्यामुळे मला समाधानही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, चष्मा शिबिर असेल, मुलांची हार्ट सर्जरी असेल, असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे, अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावले. लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला. शेकडो अँब्युलन्सचं वाटप केलं. त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाच्या 12 महिने चालू असतं. आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्ती माहिती आहे, कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं. त्यामुळे अशा लोकांना चष्मे द्यायला पाहिजे, तेही चष्मे देऊ. महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात. संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढू. दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं म्हटलं पाहिजे होतं. कुठेतरी बिघाडी दिसून येते. मी एकच सांगतो, त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना जागा दाखवली. 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं. तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले. आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे. आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे वरळी मी पाहिले नाही. वरळी पुनर्विकास प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. कुठेतरी श्रेय या वरळी बीडीडी पुनर्विकासाचं घेऊ इच्छित आहेत ते, त्याकडे कसं पाहता? त्यांच्याकडे सत्ता होती, मुख्यमंत्री पद होतं, सगळं होतं, खासदार होता, खासदार होते, आमदार होते आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं, परवडणारी रेंटल घरं, त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं, मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि सिनियर सिटीजनसाठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये आमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल. निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर. जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी PMY सुरू केला, पंतप्रधान आवास योजना, लाखो लोकांना, करोडो लोकांना देशातल्या घरं दिली, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे, कुणामुळे फेकला गेला आहे
हे सगळ्यांना माहिती आहे. पुण्यामुळे त्याला घर सोडून नाला सोपारा वसईला जावं लागलं, बदलापूरला जावं लागलं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही. आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिलासा देईल. सर, काल रामदासबाईंनी देखील अशी मागणी केली की मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये जे आहे अध्यक्षपदावर नाही. शरद पवार म्हणतात की प्रकरणामध्ये सर्वस्वी दोष देवेंद्र फडणवीसांवर तेव्हा योग्य नाही. बरोबर आहे. शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांनी अनेक मोठी पदं भूषवली आहेत. त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि म्हणून हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी SIT CID चौकशी लावलेली आहे. आरोपींवर मोका लावलेला आहे. आरोपींना अटक झालेली आहे. त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्गुण प्रकरण आहे. त्याचा खून अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे, अतिशय निर्गुणपणे केलेला आहे आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही. त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या खून प्रकरणामध्ये जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही. यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल. फास्ट ट्रॅकवर ही केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत. जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत. या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपी फासावर लटकेपर्यंत सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील. त्यांच्या पदाबद्दल ती उद्धव ठाकरे यांना राहायचा अधिकार नाहीये ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. काय सांगाल? खरं म्हणजे रामदास भाई बरोबर बोलले. कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या कार्यक्रमाला बोलवणार नाही. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधतंय? आम्ही सरकार बांधतोय. कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही. ही लोकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब हे लोकांच्यातले नेतृत्व आहेत, लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं? 2019ला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं? कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.